काय कधी का आता ठरलं का? आता काय ते घेतली का नाही घेतली का त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तो पहिला बी होताच आणि आता पण आहे. आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. तो झालाय का नाही झालाय का. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की अजितदादाला हे असले इगार का सुस्तेत कळत नाही की इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा ते अजितदादांना का कळत नाही. आणि त्याचबरोबर अजितदादांचे जे आमदार आहेत सगळे मंत्री आहेत यांना बी का लक्षात येत नाही की तुमच्या मतदारसंघातले म्हणजे जे अजितदादाचे राज्यातले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत, शिक्षण मिळणार आहेत, राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत, सुविधा मिळणार आहेत, नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हमेशा विरोध करतो मराठा समाजाला, मराठा समाजाच्या आरक्षणाला. हे जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा. कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे. अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करतायत. कारण याला मंत्रिपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही. कारण हे जातीवादी असणारे लोक पोसायचं काम कोण करतंय तर फक्त अजितदादा. का करतायत हे कळत नाही. मराठा समाजाच्या लेकराला कुठंतरी आशा लागल्या होत्या की अजितदादा आहे, शिंदेसाहेब आहेत, की आरक्षणाचा कुठं फाटा बसणार नाहीये. परंतु जे आरक्षणाला विरोध करते त्यालाच दिलं जातं हमेशा हमेशा. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जातीवादी लोक पोचण्याचं काम जाणून बुजून अजितदादा करतायत का अशी शंका यायला लागली. पण मला याच्यात असंही वाटतं परत पुन्हा तात्पुरता आनंद दिला असेल एखाद्या वेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या जरा त्याचे 4-5 माकडं जर नाराज होते तर मग आता थोडाफार गुलाल फिलाल उधळते, 2-4 फटाकडे फिटाकडे ते लवंगी फटाकडे वाजिते ते थोडे फुसके आणि थोड्याफार उड्या आणते तात्पुरतं म्हणले असते त्या जिल्हा परिषदेला तेवढंच इवळायचं नाही. मग उलीतील उड्या हाणून द्या ढोलं फिलं लावून. मला वाटतं ते तात्पुरता आनंद असेल त्याचा घे म्हणा, काय फरक पडत नाही त्यांनी. आणि तो किती असला आम्हाला काय फरक पडत नाही. पण मराठ्यांना मात्र सांगतो जर असं होणार असलं हमेशा हमेशा मराठा आरक्षणाचे मारेकरी अजितदादा करून जाणीवपूर्वक घेतले जाणार असले, जाती जातीच्या गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यांना मुद्दाम मंत्रिपद अजितदादाकडून दिले जात असतील, बळ दिलं असतील तर मराठ्यांना सुद्धा या पुढच्या काळात एकजूट राहावं लागणार आहे सगळ्या पक्षातल्या. कारण जरी अजितदादाचे मंत्री आमदार असले तरीही त्यांच्या मतदारसंघातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. आमदाराच्या पोरापुरीला सुद्धा गरज आहे, मंत्र्याच्या पोरापुरीला गरज आहे, शिक्षकाचे आहे, बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचे आहे, व्यावसायिकांच्या पोरापुरींना गरज आहे, शिक्षकांच्या पोरापुरींना गरज आहे. मग कोणी शेतकरी मराठा असू दे त्याचाही गरज आहे. मग ते अजितदादा जाणून बुजून असं का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय. पण मला याच्यातून 100% वाटतं की ह्यो छगन भुजबळला काय दिलंय म्हणता आता तुम्ही याला तात्पुरतं नादी लावलं दिसतंय चॉकलेट बहुतेक. मला 100% वाटतंय की तात्पुरता आनंद आहे त्याला जिल्हा परिषद पुरतं दिला असेल, हाना म्हणले असेल थोड्या उड्या आणि पुन्हा त्यांचं विरजन पडल. 100% पुन्हा त्यांच्या आनंदावर विरजन पडन असं वाटतं. शंका तीच आहे, तात्पुरतं दिलंय. जे खातं धनंजय मुंडे यांच्याकडे होतं तेच खातं छगन भुजबळांना दिलं जाणार आहे. त्यामुळे अंजली जमानी यांनी म्हटले की भ्रष्ट मंत्र्याचं जे खातं आहे त्याला दुसऱ्या भ्रष्ट मंत्र्याला तुम्ही देणार आहात. मी सांगितलं ना तुम्हाला की अजितदादा असं का वागतायत हे कळायला तयार नाही. कारण कुठंतरी पोरांना वाटत होतं मराठ्यांच्या की चला अजितदादा आहेत, शिंदे साहेब आहेत, भाजपमधले अनेक शेकडो मराठ्यांचे आमदार मंत्री सध्या एका बाजूला आरक्षणाच्या बाजूने की मिळाला पाहिजे गोरगरिबांच्या लेकरांना. पण हे जातीवादी लोक पोचण्याचं काम अजितदादा का करतायत ही मात्र मोठी शंका आहे. कारण अजितदादाला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. 100% अजितदादांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. कारण त्यांचे जरी आमदार मंत्री असले तरी त्यांच्या मतदारसंघातल्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि जो विरोध करतोय त्यालाच जाणून बुजून दिलं जात आहे. अजितदादाच्या सगळ्या आमदार मंत्र्यांनी विरोध करायला पाहिजे होता की याला देऊ नका, हा जातीवादी प्रचंड. पण पुढं असंही वाटतं की याला तात्पुरतं दिलं असेल, तात्पुरता आनंद. जरा मागं त्यांचे फटाकडे फिटाकडे वाजायचे राहिले होते, डोलं पिलं वाजायचे थोडेफार म्हणले असेल हाणून द्या उड्या माकडायला. चिंगड्या चांगल्या आहेत ना त्या संघ काही येवल्यावाल्या संघ तर हान थोड्याफार उड्या गटरीत गुटरीत इकडे तिकडं. दुसरं काय फटाकडे वाजायचे राहिले त्यांची मागच्या वेळेस. जिल्हा परिषदेला वाटलं असं आणला यायला आता नगरपालिका त्या आता थोडंफार हे नाटके लय भारी येतं. हे डाव सगळा देवेंद्र फडणवीस असू शकतो. हो हे लय नाटके टायमाला म्हणले असं याला द्या जिल्हा परिषद नगर परिषद होत तर आरडन थोडं भाषणात इकडे तिकडे जाऊन ओबीसी तेवढं मतदान पडत ते अशी शाळा असू शकते. देवेंद्र फडणवीस काही ना काही सहभाग असतो, काही ना काही नाही 100% असू शकतो. हा काही ना काही नाही ते. आता ह्या आठवड्यात असं ऐकायला येतं की सगळ्या मंत्र्यांनाच फडणवीस साहेबांनी स्वतःचे ओएडी दिलेत.
कारभार बघायला म्हणजे यांचं काही चलत नाही. लय दशा झाली भाऊ यांची. तुम्हाला जर नाव सांगायला ठरलं ना, राजेशाहीत वागलेले लोकांची सुद्धा दशा झाली. हे बघा, राजेशाहीत हाटच होते अशोकराव चव्हाण साहेब, मुख्यमंत्री होते. दशा काय आहे? नारायण राणे साहेब मुख्यमंत्री होते, काय दरारा होता, काय दशा आहे आता. विखे पाटील साहेब, असे कित्येक सांगू तुम्हाला नाव, शेकोडाने असते. हे 2-3च घेतलेत म्हणजे हेच 2-3 नाहीत. चांगले चांगले मुख्यमंत्री निलंगेकर, आमचे राणा साहेब, कितीक नाव सांगावं मला काही कळत नाही. असे की किती मोठमोठाले घराणे होते, काय दशा केली त्यांनी. म्हणजे मराठे द्वेष आणि मराठे संपवण्याचा विडा हे फडणवीसने घेतलेला आहे. आणि हे मात्र मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या आमदार मंत्र्यांना कळलं गरजेचं. खूप येत अशा, ते मान्य नाही करणार, कारण तिथं राहायचंय, मंत्रिपद घेतलंय, आमदारकी मिळाली, ते मान्य नाही करणार. मी जे बोलतोय, पण मनातली मनात छातीवर हात ठेवून ते त्यांना विचारा, किंवा ते मनातले मनात 100% म्हणत असेल हाय ते सगळं खरं आहे. एवढे मोठमोठे लोक आहेत, ते लहान नाही आहेत. चव्हाण साहेब असतील, राणे साहेब असतील, विखे साहेब असतील, हे राणा असतील, कित्येक, मी तर म्हणतो मला कित्येक नाव घ्यायचं तुम्हाला यादीच देतो उद्या. हे ते निलंगेकर घराणं असेल, यांची काय 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 दरारा होता, काय दशा करून ठेवली ह्या माणसानं मराठीची. आम्हाला ते दुःख वाटतंय, त्यांना चिडवत नाहीयेत आम्ही. यांनी म्हणजे सगळे खुटीला मानलेत, आणि ही द्वेष मात्र सगळे निवळ केला पाहिजे. शिंदे साहेब सुद्धा चालून द्या ना. शिंदे साहेब बघा इथे आलेत, मी कितीक नावं सांगू म्हणतो ना तुम्हाला. म्हणजे ज्या माणसानं फडणवीसला प्रवाहात आणलं, राजकारणातून पूर्ण फडणवीसचा रस्ताच बाजूला सरकारला होता, त्या शिंदे साहेबाला सुद्धा आज त्यांनी क्रॉस करून टाकलं. म्हणजे काम झालं की वापरून फेकून देणारा माणूस म्हणजे फडणवीस.